तर मग तुम्हाला पण असे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे उडीद वडे खायची इच्छा झाली असेल ना? चला तर मग वाट कसली पाहताय, आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 6 तास उडीद डाळ भिजत घातली होती आणि खूप छान अशी आपली डाळ भिजून तयार आहे। तर आता ही डाळ आपण मिक्सरला वाटून घ्यायची। साधारणतः 1 ग्लास एवढी डाळ आपण भिजत घातली होती आणि आता या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करू। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे। आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण सगळ्यांनी, खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण जर जास्त पाणी घातलं तर आपले उडीद वडे अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही। तर आता ही तयार पेस्ट आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया। तर काही जण याला उडीद वडे म्हणतात, तसेच काही जण मेदू वडेही म्हणतात। तर काही जण कन्फ्यूज होतात, मेदू वडे आणि उडीद वडे एकच आहेत की वेगवेगळे आहेत? तर हे दोन्हीही एकच आहे, फक्त नावं वेगवेगळे आहेत। तर आता इथे आपण आपली सगळी डाळ व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता यातच आपण 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सेम डायरेक्शननी फिरवून घ्यायचं। तर आता यातच आपण 1 चमचा मीठ घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त पण करू शकता। तर आता यातच आपण थोडासा कढीपत्ता घालून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती सुद्धा घालून हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये आपण 6 ते 7 पळी एवढं तेल घालूया। तेल गरम झालंय की नाही हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालून बघूया। तर इथे आपलं तेल खूप छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि पीठ आपलं व्यवस्थित झालंय की नाही बघण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन पीठ टाकायचं। पीठ जर छान असं तरंगलं तर समजायचं आपलं पीठ एकदम व्यवस्थित असं तयार आहे। तर आता आपण उलटण्याला पाणी लावून त्याच्यावर आपण वडे बनवून घेणार आहोत। छान असं व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे आणि पीठ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक असं गोल आकारामध्ये एक होल पाडून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये सोडून घेऊ। तर वडे तळत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो अशी ठेवायची आहे। तर एक एक करून सर्व वडे तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घेऊया। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, उलटण्याला पाणी लावल्याशिवाय अजिबात वडे त्याच्यावर आपण करायचे नाही आहेत। जर तुम्ही पाणी न लावताच तसंच पीठ घेतलं तर ते उलटण्याला चिटकून राहतात आणि मग वडे व्यवस्थित बनत नाहीत। जर तुम्हाला व्यवस्थित असं साहित्य प्रमाण पाहायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता। तर किती छान असा लालसर रंग आलेला आहे। तर आता आपण हे वडे काढून घेऊया। तर इथे तुम्ही 2 पद्धतीने वडे बनवू शकता, एक म्हणजे उलटण्यावर जसं मी दाखवलं आणि दुसरी म्हणजे डिशवर जे आता मी तुम्हाला दाखवते। तर इथे डिशला आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि डिशवर आपण पीठ घ्यायचं आहे। पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा गोल असं होल करून घ्यायचं आहे आणि हे पीठ एकदम हळूवारपणे तेलामध्ये सोडून घेऊया। तर काही जण हातावर सुद्धा वडे बनवतात, पण हातावर बनवल्यानंतर व्यवस्थित असा गोल आकार येत नाही आणि आपले वडे तुटतात। त्याच्यामुळे एक तर तुम्ही उलटण्यावर करू शकता आणि दुसरं म्हणजे डिशवर करू शकता। तर तुम्ही पण बघू शकता मी पीठ खूप जास्त घट्टही केलेलं नाही, कारण खूप जास्त घट्ट केल्याने वडे कुरकुरीत बनत नाहीत। तर वडे तळत असताना सारखं आपण आलटीपलटी करायचं नाही आहे। 2 ते 3 मिनिट एका साईडने छान असे तळून घ्यायचे आणि मग नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायचे। तर असं केल्याने वडे कच्चेही राहत नाही आणि छान असे कुरकुरीत बनून तयार होतात। तर इथे आपले वडे बनून तयार आहेत। हे वडे तुम्ही डाळ्याच्या चटणीसोबत, ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबतही खाऊ शकता।